सर्व मान्यवरांना आणि सर्व NSS मध्ये सहभागी झालेल्या आपल्या सेवाभावी विद्यार्थी मित्रांना सुप्रभात, नमस्कार. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या श्री बिंझानी नगर महाविद्यालयाच्या NSS विभागाच्या 21-22 या नव्या सत्राचा हा आपला पहिलाच कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपला सगळ्यांना माहिती आहे, अनेक विद्यार्थी यापूर्वी पण सहभागी झालेले आहेत. या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर. आज आपल्याला NSS राष्ट्रीय सेवा योजना हे जे आपलं युनिट आहे किंवा हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाविषयीची माहिती सांगण्यासाठी आपल्या राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आपले सन्माननीय उपप्राचार्य आणि NSS विभागाचे पूर्वीचे आपले विभागीय समन्वयक डॉक्टर संदीप तुंदुरवार सर सुद्धा उपस्थित आहेत. सोबतच या विभागाचे यापूर्वीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र रघटाटे सर उपस्थित आहेत. त्याच्या आधी ज्यांनी या विभागाची धुरा सांभाळली होती ते आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र घरत हे सुद्धा उपस्थित आहेत. मी सगळ्यांचं या ठिकाणी सन्मानपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. खरं म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना याचं जे बोधवाक्य आहे, त्या बोधवाक्यामध्येच त्या सगळ्या सेवा योजनेचं ध्येय आणि उद्दिष्ट त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. मैं नहीं तू ही, नॉट मी बट यू. आपल्या भारतामध्ये एक मोठे विचारवंत महापुरुष होऊन गेले, त्यांचं पण एक वाक्य होतं प्रसिद्ध की इदम न मम इदम राष्ट्राय. म्हणजे त्याच्यामुळे हा जो या वाक्यातला, या बोधवाक्यातला जो मी आहे तो म्हणजे आपण विद्यार्थी आहोत किंवा आपण या भारताचे नागरिक आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक जे आहोत ते. आणि तू जो आहे, तू म्हणजे हा भारत देश आहे, हे राष्ट्र आहे आणि या भारत देशातला सगळा समाज आहे. तर या दृष्टिकोनातून, या ध्येयवाक्यातून राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झालेली आहे. आणि तरुणाईची जी काही शक्ती असते, तरुणाईची जी काही बुद्धी असते, जी काही प्रतिभा असते, त्या प्रतिभेचा उपयोग राष्ट्र निर्माणासाठी आपल्याला कसा करता येईल, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजना हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आपल्या देशामध्ये चालतो, संपूर्ण देशामध्ये चालतो. प्रत्येक महाविद्यालयामध्ये हा उपक्रम आपण घेत असतो आणि याच्यातून आपण आपली सामाजिक बांधिलकी, आपली राष्ट्रीय बांधिलकी प्रगट करत असतो आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, प्रतिभेला आणि सामाजिक बांधिलकीला वाव पण त्याच्यामध्ये मिळत असतो. अशा प्रकारे एक मोठा राष्ट्र जागरणाचा हा उपक्रम आहे. आपल्या महाविद्यालयाच्या यावर्षीच्या उपक्रमाची आपण या कार्यक्रमापासून सुरुवात करणार आहोत. मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि डॉक्टर नरेंद्र घरत यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या मान्यवर प्रमुख वक्त्यांचा थोडक्यामध्ये परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. 24 सप्टेंबर आज राष्ट्रीय सेवा योजना दिवस आणि या दिवसाचं औचित्य साधून या निमित्ताने विशेष व्याख्यानाचं आयोजन श्री बिंझानी नगर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर सुजित मेत्रे सर. या कार्यक्रमाचे विशेष अतिथी आणि या कार्यक्रमाला सगळ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेबद्दल मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संदीप तुंदुरवार सर, तसेच NSS समन्वयक डॉक्टर राजेंद्र नायकवाडे सर, डॉक्टर राजेश अलोने सर, तसेच सर्व विद्यार्थी मित्र आणि प्राध्यापक वृंद. मी आज आजच्या प्रमुख अतिथींच्या परिचयाकडे वळतो आहे. सरांचं पूर्ण नाव डॉक्टर संदीप मनोहर तुंदुरवार, महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्यांची
शैक्षणिक अर्हता विचारात घेतली तर MA राज्यशास्त्र, BEd, PhD, सेट आणि गेल्या वर्षी सरांनी MA गांधीयन विचारधारा इथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. त्यांना पदवीपर्यंत पदवीचा 25 वर्षांचा अनुभव आणि पदव्युत्तर 11 वर्षांचा अनुभव सरांना आहे. त्याचप्रमाणे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर म्हणून ते आताही कार्यरत आहेत. तेवढ्यावरच सरांचं एकंदरीत संक्षिप्त परिचय न सांगता त्याच्याही पुढे सरांनी संशोधनाचं कार्य जे आहे हे संशोधनाचं कार्य सरांचं अविरतपणे सुरू असतं आणि मी जास्त वेळ न घेता सरांचा परिचय इथे थांबवतो. धन्यवाद सर. यानंतर आपले माननीय उपप्राचार्य सुंदरवार सर आपल्या NSS विभागाचं किंवा NSS या उपक्रमाचं, राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाचं ध्येय धोरण आणि त्याच्याविषयी माहिती आपल्या समोर त्याचं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर धन्यवाद. नमस्कार, शुभ प्रभात. 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो संपूर्ण भारतामध्ये. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे सर, डॉक्टर राजेश अलोणे सर, यापूर्वी कार्यक्रमाधिकारी म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळणारे डॉक्टर नरेंद्र रगटाटे सर, डॉक्टर नरेंद्र गुजरात सर, उपस्थित प्राध्यापक वृंद आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना मी मनस्वी प्रणाम करतो की हा सेवा योजनेचा स्थापना दिवस आपण भले ऑनलाईन असलो तरी पण सेवेच्या संदर्भातली असणारी जी काही भूमिका जी मांडल्या गेलेली होती त्याचा संक्षिप्त पद्धतीने थोडासा विचार करायचा आहे सर. आणि अतिशय मोजक्या शब्दांमध्ये पण प्रभावी रीतीने नाईकवाडे सरांनी राष्ट्रीय सेवा योजनेचं असणारं उद्दिष्ट, ध्येय आणि त्याची मूल्य आपल्या समोर मांडलेली आहे. नॉट मी बट यू ही जी काही संकल्पना आहे ती केवळ कुटुंबाच्या पातळीवर दोन व्यक्तींमध्ये असणारी संकल्पना नाही, तर ती समस्त राष्ट्राला बांधणारी, समाजाला बांधणारी, राष्ट्रीय हिताचा असणारा सर्वांगीण विचार करणारी संकल्पना म्हणून आपण विचार करतो. मित्रांनो, बरोबर 52 वर्ष अगोदर म्हणजे 2 ऑक्टोबर 1969 ला महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेचा पाया घातला गेला. त्याच्या पूर्वी 24 सप्टेंबर हा स्थापना दिवस म्हणून त्याला घोषित करण्यात आलं आणि भारतातील काही विद्यापीठांमध्ये सुरुवातीला हा प्रयोग करण्यात आला आणि नंतर त्याचा दायरा वाढत वाढत तो संपूर्ण भारतभर पसरला गेला. आणि मग राष्ट्रीय सेवा योजना आणि त्याचं खरं तर देशाच्या राष्ट्रीय म्हणजे राष्ट्र निर्मितीमधलं असणारं योगदान जर आपण तपासायला लागलो तर फारसा वेळ न घेता फक्त 2 असणाऱ्या मुद्द्यांवर मला चर्चा करायची आणि त्यातून त्याचं उद्दिष्ट आणि ध्येय आपल्या समोर प्रगट करायचंय. मित्रांनो, सामान्यतः आपण बरेचदा असं बघत असतो की आम्ही करणारे जे काही कार्य आहेत, आम्ही घेतलेला जो काही वसा आहे तो कशा पद्धतीने राष्ट्राच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरेल. तर आपल्याला साधारणपणे दिसते की 52 वर्षाच्या या कालखंडामध्ये राष्ट्रीय योजनेचं असणारं नाव भारताच्या सर्व क्षेत्रांमध्ये जे काही पसरल्या गेलेलं असेल ते 2 बाबतींमध्ये ढोबळमानाने वर्गीकृत करून पाहण्याचा फक्त या ठिकाणांमध्ये प्रयत्न करायचा. एक म्हणजे शांततेच्या कालखंडांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेने केलेलं कार्य आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडांमध्ये असेल, नैसर्गिक असणाऱ्या विपत्तीच्या संदर्भाच्या कालखंडांमध्ये असेल किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या काळांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं असणारं कार्य कशा पद्धतीचं राहिलेलं आहे यातना आपण देशाच्या राष्ट्रीय निर्मितीमध्ये असणारं योगदान समजून घेऊ शकतो. शेवटी राष्ट्र तुमच्या माझ्या एकत्रीकरणातनं बनतं, समूहातनं बनतं आणि या राष्ट्राला जोडण्याकरिता जे नवनवे असणारे संदर्भ किंवा पैलू असतात ती वेगवेगळ्या संस्थात्मक रीतीतनं मग पुढे होत असताना आपल्याला दिसतात. नगर जिल्ह्यातनं खरं तर हा प्रयोग पहिल्यांदा सुरुवात झाला. पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून या प्रयोगाला राबवायला सुरुवात झाली आणि तो मग अखिल असणाऱ्या भारताचा भाग बनला गेला आणि आज आपण ही सगळी जण शहरातली असो किंवा खेड्यातली असणारी युवा वर्ग असो ती मात्र जोडल्या गेलेली. भारतातल्या 2 महत्वाच्या असणाऱ्या संस्था आपण लक्षात घ्यायच्या, एक NCC आणि दुसरी NSS.
की ज्या संस्थांवर आजही मात्र निरपेक्ष पद्धतीने विश्वास व्यक्त केला जातो आणि ही युवा पिढी निरपेक्ष पद्धतीने कृती करणारी, कार्य करणारी, स्वार्थाचा कुठल्याही प्रकारचा हेतू न बाळगणारी, काही यातनं जी पुढे आलेली पिढी आहे त्यांनी सुद्धा समाजातील काही असणारे मानदंड निर्माण करण्याचा निश्चितच प्रयत्न केलेला आहे. एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. 1985च्या कालखंडामध्ये ज्याला भोपाळमध्ये वायू गॅस कांडल्या गेलं, तर सर्वप्रथम जी काही धावून गेलेल्या संस्था होत्या त्यामध्ये एनसीसी आणि एनएसएसचा समावेश. तब्बल 2 महिन्यापर्यंत एनएसएसने भोपाळमधील असणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. एक भारतावरचं एक आरिष्ट्य होतं या कालखंडांमध्ये आणि त्या आरिष्ट्याला सामोरं जाऊन अतिशय निरलस पद्धतीने जे काही सेवा देण्याचं काम केलेलं आहे ते भारताच्या इतिहासामध्ये आपत्तीच्या कालखंडामध्ये एनएसएसचं जे नोंदवल्या गेलेलं आहे ते भोपाळ वायू गॅस कांडाच्या कालखंडांमध्ये नोंदवल्या गेलेलं. अलीकडची संदर्भ जरी आपण पाहिले तरी कदाचित तुम्हाला लक्षात येईल की 20 वर्षापूर्वी किल्लारीला ज्याला भूकंप झाला, लातूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव आहे आणि किल्लारीतला भूकंप झाल्यानंतर सर्वात प्रथम धावून जाणारी जर कुठला वर्ग राहिलेला असेल किंवा कोण राहिलेले असेल तर ते एनएसएसचे युवा विद्यार्थी धावून गेले. याचं कारण कशामध्ये दडल्या गेलं? साधारणपणे ज्याला नैसर्गिक आपत्ती येतात, विपत्ती येतात, त्याला एक गट वेगळ्या पद्धतीने सक्रिय होतो. ज्या गटाच्या माध्यमातून कुठली तरी लूटपाट करणं, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जातो. आज किल्लारीचं पुनर्वसन बघितल्यानंतर कदाचित तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रीय सेवा योजनेचं असणारं कार्य किती अभिनव पद्धतीचं राहू शकतं. म्हणजे ही मुलं फक्त धावून गेली नाही तर सगळ्या प्रकारची सेवा आणि शुश्रूषा या कालखंडामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेने दिली. आणि म्हणून आपण ज्या वेळेला त्याचा भाग बनतो त्याला आपल्याला लक्षात येतं की राष्ट्र ज्या वेळेला संकटात असतो त्या राष्ट्राच्या संकटाच्या कालखंडामध्ये धावून जाणाऱ्या ज्या काही भारतातील संस्था आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं असणारं नाव अग्रक्रमाने आपल्याला बघायला मिळतं. किल्लारीचा भूकंप जसा आहे तसं 2 वर्षापूर्वी कोल्हापूर जल प्रलयाचा असणारा तडाखा त्याला बसलेला होता आणि नागपूर विद्यापीठाने पुढाकार घेत कोल्हापूरच्या नागरिकांचं सांत्वन करण्याकरता जवळपास 4 ट्रक भरेल इतकं साहित्य घेऊन तिथल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला होता. कदाचित आम्ही या असणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वेगवेगळ्या घटकांशी जुळल्या गेलेलं असल्यामुळे आम्ही त्याचा असणारा प्रत्यक्ष का होईना संबंध राखून असतो आणि मग त्याची असणारी माहिती पण आपल्याला ठेवता येते. हा भाग ज्या वेळेला आपण लक्षात घेतो त्याला मागच्या वेळेचं असणारं कोविडचा कालखंड लक्षात घ्या आणि या कोविडच्या कालखंडामध्ये नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून एक कम्युनिटी किचन चालवण्यात आलं आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या लोकांना जेवणाची गरज आहे, भोजनाची गरज आहे, अन्नधान्याची गरज आहे त्याचं वितरण करण्याचा एक अभिनव कार्यक्रम नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून राबवला गेला. सारांश हा आहे की ज्या वेळेला अशा प्रकारच्या अडचणी उद्भवतात त्यावेळेला पहिली हाक जर कोणाला दिली जात असेल तर ते त्या विद्यापीठातल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटला पकडल्या जातात किंवा एनसीसी ला पकडल्या जातात आणि या माध्यमातून राष्ट्रीय आपत्तीला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं लक्षात. मी अनेक वर्ष म्हणजे गेली 25 वर्ष मी राष्ट्रीय सेवा योजनेशी जोडलेला, राष्ट्रीय सेवा योजनेतला सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक म्हणून दोन्ही महाविद्यालयामध्ये निभावलेली जबाबदारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतनं जरी आज बाहेर असलं तरी ज्या वेळेला त्यांना वाटते किंवा मला ज्या वेळेला वाटतं त्यावेळेला आपलं असणारं सहकार्य या अनुषंगाने खरंच सर पण महाविद्यालयीन जीवनापासून राष्ट्रीय सेवा योजनेशी जुळल्या गेलेल्या आहेत. रगटाटे सर सुरुवातीच्या कालखंडापासून म्हणजे आम्ही 2011 पासून ज्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामाला सुरुवात केली त्याला रगटाटे सरांचं असणारं सहकार्य आणि त्यांचं असणारं योगदान पण राहिलेलं आहे. हे सगळं योगदानाच्या पातळी कदाचित वेगळ्या राहू शकतील आणि म्हणून आपण हा भाग लक्षात घेत असताना आपण तपासलं पाहिजे की आमचं नेमकं असणारं युवा वर्गाचं योगदान किंवा राष्ट्रीय सेवा योजनेचं योगदान वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला देता येऊ शकतं. शांततेच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीने आणि आपत्कालीन परिस्थितीच्या कालखंडांमध्ये वेगळ्या पद्धतीने. कदाचित तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख करतो आणि एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो आणि नंतर मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देणार आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जी चर्चा झाली ती कोल्हापुरी बंधाऱ्यांची चर्चा झाली. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्या. मित्रांनो, हा अभिनव प्रयोग जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय कोणी केलेला असेल तर तो राष्ट्रीय सेवा योजनेने केलेला आहे. म्हणजे मी पण अनेक वर्ष महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून आणि मग याच्यातला असणारा प्राध्यापक म्हणून ज्याला सहभागी झालो त्या अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बंधारे बांधल्या गेले. बरेचदा याचं श्रेय तर महाराष्ट्र सरकारनेच लाटण्याचा प्रयत्न केला
पण या बंधाऱ्यांच्या माध्यमातून शेतीसाठी उपयुक्त असणारं पाणी किंवा त्याची खोली वाढवण्याकरता केलेले प्रयत्न खऱ्या अर्थाने कौतुकास्पद राहिले. म्हणजे शासनाच्या पातळीवर कोल्हापुरे बंधारे जेवढे यशस्वी झाले नाही तेवढे मात्र 7 दिवसाच्या 8 दिवसाच्या असणाऱ्या काळामध्ये नागरिकांचं योगदान, राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिट मधील असणाऱ्या विद्यार्थ्यांचं योगदान, ज्यातनं श्रम प्रतिष्ठा निर्माण झाली, ज्यातनं पर्यावरण पूरक असणारी रचना निर्माण झाली आणि एक प्रकारचा सामाजिक अनुबंध पण निर्माण झाला. साधारणपणे आपल्याला असं बघायला मिळतं की महाविद्यालयीन शिकणारा विद्यार्थी समाजाशी पटकून वागण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यापासून दुरावल्या जातो. राष्ट्रीय सेवा योजना हा अनुबंध प्रस्थापित करण्याचं काम करतो. तो समाजात जातो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यासोबत वावरतो आणि त्यातनं एक असणारं उत्कृष्ट कार्याला एक शेप देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचं योगदान महाराष्ट्र सरकारला किंवा शासनाला सुद्धा नोंदवावं लागलंय. आणि म्हणून आजही काही भागांमध्ये बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये दिसणारे जे काही बंधारे आहेत ते बंधारे जर आपण पाहिले तर त्या बंधाऱ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं नाव मोठ्या प्रमाणात कोरल्या गेलेलं आहे. खास करून मी मराठवाड्याचा उल्लेख करेन की ज्याच्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं. मी वणीला असताना मंदर नावाच्या छोट्याशा एका गावांमध्ये तब्बल 3 वर्षांमध्ये जो काही प्रकल्प राबवला गेला होता तो हा एक मोठा प्रकल्प होता. आणि मग महाराष्ट्र सरकारचं असणारं सहकार्य, गावातल्या स्थानिकांचं सहकार्य आणि विद्यार्थ्यांचं योगदान यातून एक उत्कृष्ट बंधारा निर्माण झाला जो अजूनही चांगल्या स्थितीमध्ये अस्तित्वात आहे. इतिहासाचे विद्यार्थी असतील तर कदाचित वणी जवळचं मंदर नावाचं गाव मराठ्यांच्या 2 असणाऱ्या घरातील असणाऱ्या वादांच्या युद्धांसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. दुसरा म्हणजे शांततेच्या काळांमध्ये अशा प्रकारची पर्यावरणपूरक असणारी भूमिका सातत्याने घेतल्या गेली. अलीकडे आपण पाणी फाउंडेशनचं नाव ऐकतो, पण पाणी फाउंडेशन ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये परिचित नव्हतं त्यावेळेला तलावाचं खोलीकरण करणे, तलावाचं रुंदीकरण करणे, तलावातला गाळ उपसून पाण्याला साठवणुकीची असणारी प्रणाली निर्माण करणं यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेने फार मोठी अभिनव चांगली काम केलेली आहे. शहरांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील महाविद्यालयांनी आपला एक अमिट ठसा उमटवलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली एक प्रकारची अभिनव वृत्ती नाहीये, तर ती वेगवेगळ्या पातळ्यांवर मग मेडिकल सायन्सचे विद्यार्थी असतील, इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असतील, आर्ट कॉमर्स सायन्स महाविद्यालयातील असणारी विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या एका सहकार्यातून शांततेच्या असणाऱ्या काळांमध्ये आणि आपत्तीच्या काळांमध्ये राष्ट्र निर्मितीच्या बाबतीमध्ये खरोखरच राष्ट्रीय सेवा योजनेने आपलं योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणचा एक असणारा भाग आहे की आपण काय केलेलं आहे. या बरेचदा असं होतं की लोकांना आपण ब्रह्मज्ञान सांगतो पण आपलं पाषाण कोरडं राहतं. खरं तर रगटाटे सर इथे आहेत, भरत सर इथे या ठिकाणांमध्ये उपस्थित आहेत. पहिल्या वर्षीचा आमचा असणारा प्रयोग आम्ही अशोक वनांमध्ये राबवलेला होता, निवासी असणाऱ्या शिबिराच्या बाबतीमध्ये. आणि ही सगळी मंडळी अशोक वनांमध्ये असणारी ही तर कुष्ठरोगी असणारी विद्यार्थी, त्यांच्यासोबत आपल्याला राहायला आवडत नाही, त्यांच्यासोबत बोलायला आपल्याला कदाचित आपण दुरावा निर्माण करतो. पण आपल्याच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यामध्ये स्वतःविषयीची असणारी अशी भावना निर्माण केली की शेवटी त्यांना जाताना ही अक्षरशः लोक रडलीत. अशोक वनातील असणारी जी काही होती कुष्ठरोगी, आज तिथली संख्या फार कमी झालेली आहे. त्यांच्यावर एक उत्कृष्ट नाटक आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी वठवलेलं होतं. त्यांची कपडे वापरून म्हणजे त्यांचे सगळे असणारे पेहराव त्यांचाच वापरून त्यांनी सादरीकरण केलं आणि रोजच्या कामांमध्ये त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे समाजातला एक असा तबका आहे की ज्या तबक्याला आपण वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. हा असणारा भाग आपण आपल्याही असणाऱ्या पद्धतीतून विस्तारण्याचा प्रयत्न केला. वृद्धाश्रमाच्या असणाऱ्या लोकांना आपण सामावून घेण्याचा आणि तिथं पण आम्ही काम करण्याचा प्रयत्न केलेला होता. हा एक असणारा भाग, त्यातनं एक सामाजिक मूल्यांकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. आणि शेवटच्या 1 मिनिटांमध्ये कोण बनेगा करोडपती नावाचं असणारं एक सादरीकरण होतं, जसं अमिताभ बच्चनचं आहे तसंच या ठिकाणांमध्ये केलं जातं खेडकरांच्या माध्यमातून. आणि या 18 तारखेच्या असणाऱ्या एपिसोड मध्ये मतीन भोसले आणि त्यानंतर मेघा पाटकर सहभागी झाले होते आणि त्यांच्या संस्थेला 25 लाख रुपये राशी त्यांना मिळायला गेली. मतीन भोसले सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेतून उभं झालं. गेली 10 वर्ष मी त्या संस्थेशी संबंधित आहे, जुळलेला आहे. जवळपास 450 पारध्यांच्या मुलांना घेऊन हा माणूस शासनाचा कुठल्याही प्रकारचा पैसा न घेता आधी शाळा चालवते. समृद्धी महामार्गाचं रुंदीकरण करत असताना त्याच्या शाळेवर बुलडोजर फिरवण्यात आला आणि प्रकाश आमटेंनी बांधून दिलेली इमारत ध्वस्त झाली. पण न डगमगता ज्या राष्ट्रीय सेवा योजनेतनं त्याला जे काही बळ मिळालेलं होतं
त्यांनी त्या स्वतःच असणारं राष्ट्रीय सेवा योजनेचं बस आणि स्वतःचं डीएडचं एज्युकेशन याचा जो आपला समाज त्यांनी स्वतः पाहिला, पारधी समाजातून बिलॉंग करणारा हा विद्यार्थी, सुरुवातीला त्याच्यावर कोणी विश्वास करायचे नाही, पण आज प्रश्नचिन्ह नावाची मंगरूळ चव्हाळ या ठिकाणांमध्ये एक चांगली शाळा त्या ठिकाणांमध्ये उभी केलीत आणि पारध्यांच्या मुलांचं संगोपन करणं, त्यांना प्रशिक्षित करण्याचा जो वसा त्यांनी केलेला आहे, ते सुद्धा राष्ट्रीय योगदानाचा भाग म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एक राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये आलेला विद्यार्थी स्वतःच्या असणाऱ्या अनुभवातून सामाजिक असणाऱ्या रचनेला कशा प्रकारे आकार देऊ शकतो याचं मतीन भोसले उत्तम असणारं उदाहरण आहे. कधी काही तुम्हाला जाण्याचा जर चान्स मिळाला गेला संधी तर निश्चित जात. आपली इथली असणारी एक विद्यार्थिनी नेमकी मला त्या गावची सापडली, आमच्या एम ए राज्यशास्त्राची, आणि तिला सांगितलं की याच्यानंतर मतीन भोसलेच्या असणाऱ्या कार्याला तुम्ही सुद्धा स्वतःला जोडून घ्या. ती सातत्याने फोन करून सांगते की नाही, मी आज जाऊन आली, आज मी भेटलो, दादांशी माझं बोलणं झालं. म्हणजे मग त्यावेळेला आपल्याला वाटायला लागतं की अशा प्रकारचं जे काही कार्य आहे ते कार्य तुमच्या अंतरंगातून आलं पाहिजे, अंतर्मनातून आलं पाहिजे. केवळ थोपवून ही मूल्य निर्माण होऊ शकत नाही, पण कुठेतरी विचाराचा असणारा भाग तुमच्या समोर ठेवावा लागतो, आणि हा दिवस त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. मला वाटतं की आपण वर्षभर या निमित्ताने कृतीशील आणि कृतीप्रवण राहणार आहोत. मित्रांनो, मी सामाजिक बांधिलकी म्हणून काम स्वीकारा असं काही म्हणणार नाही, पण मात्र आपल्या मनांमधला भाग, अंतर्मनातला भाग तुम्हाला जर वाटत असेल तर खरोखर या व्यवस्थेतनं सामोरे येण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या समाजाला आपली गरज आहे, आणि ही गरज ज्यावेळेला निर्माण होईल त्याला निश्चितच राष्ट्राच्या निर्मितीचं योगदान जे डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षांमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. इंधन ममचा असणारा उल्लेख सरांनी केलेला होता. राष्ट्रासाठी स्वाहा करणे हा भाग आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेत असताना मी या ठिकाणी थांबतोय आणि सगळ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून मी माझ्या आजच्या या शब्दांना, संवादात्मक शब्दांना मी या ठिकाणी विराम देतो. नमस्कार आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण आपल्या झूम मीटिंगचे काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत, शेवटचे 10 मिनिटं. त्याच्या मी माननीय प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या उपक्रमाचा समारोपीय भाषण थोडक्यामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करावं. माननीय प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर. कुंदुरबार सर, सुजित मेत्रे सर आहेत का? आहे मी. माझा आवाज येतोय का? हा आहे सर, या आहे. येतोय. व्हेरी गुड. येतोय. राईट. तर वेळाच्या मर्यादा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मी आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणातच आहे अच्छा. आणि तिथून बोलत आहे, कारण NSSचं काम हे वर्गातलं नसतं, वर्गाच्या बाहेरून त्यांना पडायचं असतं, म्हणून असं मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. जे आता तुंडुरवार सरांनी सांगितलं किंवा सुरुवातीपासूनच नाईकवाडे सर विद्यार्थी मित्रांना सांगत आहे, मला सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन करायचं आहे. यासाठी अभिनंदन करायचं आहे की तुम्ही स्वतःहून समोर आलेले आहेत. एक आव्हान केलं गेलं होतं की ज्याला कोणाला NSSचा हिस्सा बनायचा आहे, पार्ट घ्यायचा आहे, त्यांनी स्वतः यावं. आता जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला 2 गोष्टीची जाणीव असायला हवी की मी इथे का आलेलो आहे, मी स्वतःहून आलेलो आहे तर का आलेलो आहे, आणि दुसरी गोष्ट, मी इथे आल्यावर मला काय भेटणार आहे. जरी NSSचं ब्रीद वाक्य हे असेल की मी नाही तुम्ही, किंवा मी नाही राष्ट्र, मी नाही सोसायटी, राईट, तरी सुद्धा याच्यातून तुम्हाला सुद्धा भेटण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत, प्रोव्हायडेड तुम्ही प्रोएक्टिव्हली, ज्याला म्हणतो की स्वतःहून समोर येऊन जर काही कार्य केलं तर हे शक्य आहे. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला सर्वांना ही विनंती करायची आहे की तुम्ही 100 नाही तर 150 एवढेच आहेत. महाविद्यालयात पूर्ण विद्यार्थ्यांची संख्या ही 2,500च्या आसपास आहे. याचाच अर्थ तुम्ही NSSचे ब्रँड अँबॅसिडर्स आहेत. याचा अर्थ असा झाला की तुम्ही लोकांवर एक, म्हणजे तुम्ही स्वतःहून घेतलेली जबाबदारी, आणि त्या जबाबदारीचं निर्वहन करण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तर सर्वात पहिली ही जबाबदारी समजून घ्यायची आहे की काय कार्य करू शकतो, काय करायला पाहिजे, आणि डेफिनेटली महाविद्यालयाच्या गरजा वेगळ्या असतात, सोसायटीच्या गरजा वेगळ्या असतात, NSSचा शेड्यूल पण वेगळा असतो. प्रत्येक वेळी दिलेला शेड्यूलच फॉलो केला पाहिजे असं नाही आहे. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो तेव्हा ती गोष्ट का होत आहे, त्याच्या मागची संकल्पना काय आहे हे समजले
आपला समाधान भेटणं, सोल्युशन भेटणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही विचार कराल, तर माझी पहिली रिक्वेस्ट तुम्हाला ही आहे की तुम्ही नाईकवाडे सर आणि इतर प्राध्यापक मंडळी यांच्यासोबत थोडंसं डिस्कशन करा आणि डिस्कशन करून तुम्ही स्वतःचा एक अजेंडा नाईकवाडे सरांसमोर आणा. अलोने सर आहेतच, ते पण तुम्हाला या प्रकरणात पूर्ण मदत करतील. आणि तुम्ही स्वतःचा असा एखादा अजेंडा समोर आणा. अजेंडा म्हणजे तुम्हाला या वर्षात काय करायचं आहे किंवा काय करायची तुमची इच्छा आहे कलेक्टिव्हली, हे बघा. तुमच्यातले सर्वजण लीडर बनायला तयार नसतील तर तुमच्यापैकी काही लोकांनी लीडर बनावं आणि त्यांच्यातर्फे हा प्रस्ताव नाईकवाडे सरांकडे सादर करावा. त्यांनी काय होईल आहे की NSSच्या शेड्यूल मधल्या गोष्टी तर तुम्ही करणारच, त्याच्यात काही डाऊट नाहीये. पण तुम्ही अशाही काही गोष्टी कराल ज्या तुमच्या आतमधून आलेल्या आहेत. जसं आता सरांनी सांगितलं की आतमधून आलं पाहिजे. कुठलीही गोष्ट जेव्हा करतो तेव्हा दिल और दिमाग दोन्ही त्याच्यात आपले असले पाहिजे. आणि तसं असलं तर जे समाधान मिळतं ते लॉंग लास्टिंग असतं, चिरकालीन असतं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला ही रिक्वेस्ट करणार आहे की ही सुरुवात आहे. तुम्ही आले, दिस इज जस्ट अ बिगिनिंग. आणि याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची जबाबदारी सुद्धा तुमचीच आहे. आणि ही जबाबदारी निभावत असताना NSSचा फेस म्हणून तुम्ही महाविद्यालयात आहात. NSSचा फेस आणि NSSची प्रतिष्ठा ही सुद्धा तेवढीच प्रगल्भपणे तुम्ही जोपासली पाहिजे. सो आय वॉन्ट यू टू बी ब्रँड अँबॅसिडर्स ऑफ NSS. आय वॉन्ट यू टू बी ब्रँड अँबॅसिडर्स ऑफ SBCT कॉलेज, राईट? आणि दोन्ही काम करत असताना यू विल एन्जॉय द थिंग्स. आणि तुम्ही जर जुन्या NSS व्हॉलंटियर्सचा जर एक्सपिरियन्स घेतला तर ते म्हणतील आहे की जीवनभर लक्षात येईल असं काहीतरी या वर्षात, या 2 वर्षात आम्ही करू शकलो. आणि हीच तुमची शिदोरी राहील की ही गोष्ट जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा दुसऱ्यांना आनंद होतो आणि दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद भेटतो. हे जर तुम्ही वाचलं असेल आणि ते जर अनुभवायचं असेल तर NSS इज द राईट प्लॅटफॉर्म. ओनली थिंग, ओनली रिक्वेस्ट, ओनली चेंज आय वॉन्ट इज की तुम्ही स्वतःहून काहीतरी असा प्रकल्प, प्रोजेक्ट असा काहीतरी राबवा जो व्हेरी व्हेरी लोकल आहे. व्हेरी व्हेरी लोकल याचा अर्थ आहे की तुम्हाला माहिती आहे SBCT कॉलेज, SBCT कॉलेजच्या आसपासचा परिसर, SBCT कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी, त्यांचा सोशिओ इकॉनॉमिक बॅकग्राऊंड, असा करून हा पण एक सोशल अजेंडा असू शकतो आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही मदत करू शकता. शांततेचं वातावरणात करण्याच्या ह्या गोष्टी आहेत, ठीक आहे. आणि आता होपफुली इमर्जन्सीची सिच्युएशन हळूहळू दूर होईल आणि होपफुली आपण सर्वजण मिळू. आणि समजा आपण फेस टू फेस भेटू नाही शकत राहू, प्रोसेस मस्ट गो ऑन. जरी सुद्धा आपण फेस टू फेस नाही भेटू शकत असू, ऑफलाईन नसेल तरी ऑनलाईन आपण हे कार्य सुरू ठेवू. धन्यवाद सर. सर, मनपूर्वक धन्यवाद. आज आपल्याला प्राचार्यांनी आणि तुंदुरबार सरांनी जे मार्गदर्शन केलं विद्यार्थी मित्रांनो, ते आपल्याला, मला असं वाटतं की आपल्या कार्याचा, आपल्या जी कार्याची जी दिशा आहे त्याचा एक सारांश, त्याचा एक जिस्ट आपल्या समोर त्यांनी मांडलेला आहे. NSS हे जसं सेवा, समाजाची सेवा करण्याचं एक माध्यम आहे, तसंच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचंही फार मोठं माध्यम आहे. आणि जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा अर्थातच आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि होत असतो. आणि त्या याच्यातून आपल्याला म्हणजे अशा प्रकारचं दुहेरी एक कार्य आपल्याला याच्यातून उभं करायचं आहे. आपण एक सगळ्यांना आव्हान केलं. प्राचार्य सरांना मी सांगू इच्छितो की 132 मुलांनी आतापर्यंत, या क्षणापर्यंत 132 मुलांनी स्वतःहून NSSचा ग्रुप जॉईन केलेला आहे. 150 ची आपली मर्यादा आहे आणि तोपर्यंत आपण लवकरच पोहोचू. या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आणि आपण राष्ट्र आणि समाजाच्या सेवार्थ पुढचे वर्षभर अनेक प्रकारचे उपक्रम या आपल्या महाविद्यालयात आणि महाविद्यालयाच्या सामाजिक परिसरामध्ये आणि अन्य विद्यापीठांनी सांगितलेले उपक्रम, त्या सगळ्या उपक्रमांमध्ये आपल्याला सगळ्यांना हिरिरीने सहभागी व्हायचं आहे. अवतीभोवतीचं वातावरणामध्ये आपल्याला दिसतं गेल्या अनेक प्रकारची संकट आहेत, अनेक प्रकारचे व्यवधानं आहेत, आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांना सामोरे जात आपण हे सगळं करणार आहोत. म्हणून एका कवीच्या एका ओळीने मी आजच्या या उपक्रमाचा समारोप करतो. तो असं म्हणतो की आंधी क्या है, तूफान मिले, चाहे जितने व्यवधान मिले, बढ़ना ही अपना काम है, बढ़ना ही अपना काम है. तो म्हणतो हम नई चेतना की धारा, हम अंधियारे में उजियारा, हम उस बयार के झोंके है जो हरले जग का गम सारा. बढ़ना है शूर मिले तो क्या, पथ पर अंगार जले तो क्या, जीवन में कहाँ विराम है, बढ़ना ही अपना काम है.
अशा पद्धतीने आपण सगळेजण आणि उत्साहाने ज्या उत्साहाने आपण ग्रुपमध्ये सामील झालो आहोत त्या उत्साहाने ऑनलाईन कार्यक्रमामध्ये आपण एक 60 लोक आज सामील झाले आहेत. त्याच उत्साहाने प्रत्यक्ष आपल्याला मैदानामध्ये जे कार्य करायचं आहे त्या कार्यासाठी पण आपण सज्ज होऊया अशा प्रकारची आणि भावना व्यक्त करतो. आणि आजचा हा उपक्रम या कार्यक्रमामध्ये सगळे सन्मान्य सहभागी झाले त्यांचे मनपूर्वक आभार आपल्या NSS विभागातर्फे व्यक्त करतो. विद्यार्थ्यांचंही कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.